नमस्कार. बिंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात मी रोहिणी वांसपे तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. आज आपण पुन्हा एकदा भेटणार आहे अंजली देशमाने यांना आणि त्यांच्याकडून ऐकणार आहे उदरिंग हाइट्स या क्लासिक कादंबरीची गोष्ट, त्याच्यावर निघालेले सिनेमे आणि त्याबद्दल त्यांनी केलेलं रसग्रहणच आपण ऐकणार आहे. ऍक्च्युली अंजली मॅडम भरपूर पुस्तकं वाचतात आणि त्यांना जे आवडतं त्याच्याबद्दल त्या रसग्रहण लिहून ठेवतात आणि त्यामुळे आपल्यालाच फायदा होतो, आपल्यालाच ह्या गोष्टींची सगळी माहिती होते आणि एकदा आपण बघूया तरी किंवा वाचूया तरी अशी एखादी अशी इच्छा निर्माण होते. तर अंजली, स्वागत आहे तुमचं. आपण सुरू करूया. Yes. उदरिंग हाइट्स. Yes. I'm happy to be here once again in your podcast. थँक्यू. आणि let me make one thing clear in the beginning. की मी काही समीक्षक वगैरे नाही, तर मी माझे आई वडील आणि बहीण यांच्या शिकवणीमुळे किंवा त्यांच्या प्रभावामुळे मला पुस्तक वाचनाची खूप आवड निर्माण झाली आणि त्यामुळे मी पुस्तकं वाचू लागले आणि इतर लोकांना सुद्धा त्यांची ओळख व्हावी, त्यांच्याबद्दल माहिती मिळावी म्हणून मी 4 शब्द त्या पुस्तकाबद्दल किंवा सिनेमाबद्दल लिहून ठेवते आणि उद्देश एवढाच की लोकांना त्याची ओळख व्हावी. खूपच छान आहे हे आणि त्याचा सगळ्यांना फायदा होतोय. थँक्यू. तर उदरिंग हाइट्स बद्दल बोलायचं झालं तर ही एमिली ब्रॉन्ती यांची कादंबरी आहे आणि ही प्रकाशित झाली 1847 साली, म्हणजे जवळजवळ 178 वर्षांपूर्वी. एमिली ब्रॉन्ती यांचा जन्म 1818 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू ही कादंबरी लिहिल्यानंतर 1 वर्षात झाला. तर एमिली ब्रॉन्ती, त्यांच्या 2 बहिणी आणि त्यांचे वडील आणि भाऊ हे यॉर्कशायर इंग्लंड मधल्या एका परगण्यामध्ये पॅरिशमध्ये राहत असत, एका पॅरिशमध्ये. आणि तसं त्यांचं जे आयुष्य होतं ते थोडंफार एकांतवासाचंच होतं. त्यामुळे जेव्हा वाचकांनी आणि समीक्षकांनी ही कादंबरी वाचली तेव्हा त्यातील वैविध्यतेचे आणि प्रगल्भतेचे सगळ्यांना खूप कौतुक वाटले. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळी इंग्लंडमध्ये सुद्धा स्त्रियांनी पुस्तक लिहिणे ही खूप वेगळी बाब होती आणि त्याला प्रोत्साहन सुद्धा दिले जात नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला या 3 ब्रॉन्ती भगिनी, या तिघीही लेखिका होत्या आणि त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. या तिघी बहिणी आहेत शार्लोट ब्रॉन्ती, ॲनी ब्रॉन्ती आणि एमिली ब्रॉन्ती. तर या तिघींनी पेन नेम्स घेतली होती या कादंबरी लिहिण्यासाठी, ॲक्टन, एलिस आणि ट्युरर बेल अशी. तर एमिली ब्रॉन्ती यांचं पेन नेम होतं एलिस बेल. तर ही कादंबरी नंतर खूप सक्सेसफुल झाली. त्यांच्या आयुष्यात जरी त्यांना या कादंबरीचं यश पाहता आलं नाही तरी ही कादंबरी आजही गाजत आहे आणि इंग्लिश लिटरेचर मधली एक उत्तम नॉव्हेल म्हणून ही ओळखली जाते. या कादंबरीवर नंतर अनेक पिक्चर निघाले आणि अनेक सिरीज पण झाल्या. 1939 मध्ये या कादंबरीवर लॉरेन्स ऑलिव्हिये आणि मर्ल ओबेरॉन यांचा चित्रपट आला होता. नंतर राल्फ फिएन्स आणि जुलिएट बिनोशे यांचा एक चित्रपट आला या कादंबरीवर 2000च्या सुमाराला. आणि आता या वर्षी जेकब एलर्डी आणि मार्गो रॉबी यांच्या प्रमुख भूमिका असलेला याच कादंबरीचा चित्रपट येऊ घातला आहे. तर 178 वर्षानंतर जर या कादंबरीवर चित्रपट येत आहे तर या कादंबरीचे यश त्याच्यातच आहे खरंच. तर ही कादंबरी जी आहे ती एक व्हिक्टोरियन क्लासिक कादंबरी समजली जाते, कारण व्हिक्टोरियन पिरियड जो होता म्हणजे राणी व्हिक्टोरियाचा काल तो होता 1837 ते 1901. आणि या कादंबरीत गोल्डन पिरियड ऑफ इंग्लिश लिटरेचर असं त्या कालावधीला समजलं जातं. त्याचप्रमाणे ही कादंबरी एक गॉथिक लिटरेचरचा महत्वाचं उदाहरण आहे. तर गॉथिक लिटरेचर म्हणजे काय, तर त्याच्यात मृत्यू, हॉरर, दुःखपूर्ण वातावरण, हाय इमोशन असे कॉम्पोनंट्स असतात. जनरली या गॉथिक कादंबऱ्या या सेट केलेल्या असतात एखाद्या
जुन्या कॅसलमध्ये किंवा जुन्या मॅन्शनमध्ये जे पडू घातलेलं आहे किंवा हॉन्टेड असं आहे आणि त्याच्यामुळे तिथे एक भीतीदायक वातावरण, गूढ वातावरणाची निर्मिती होते. उदाहरणार्थ याचं उदाहरण द्यायचं झालं तर ड्रॅक्युला, फ्रँकेनस्टीन, जेन एअर ही जी कादंबऱ्या आहेत तर त्या गॉथिकचा एक उदाहरण आहे. दुसरं म्हणजे हा जो नायक आहे तो हिथक्लिफ या कादंबरीचा जो नायक आहे तर तो बायरॉनिक कॅरेक्टर म्हणून समजला जातो. तर लॉर्ड बायरॉन हा एक लेखक होता आणि त्याची एक कविता आहे हेरॉल्ड चाइल्ड्स पिलग्रिमेज. तर त्यात जसा नायक आहे तसा नायक ज्या ज्या पुढं कादंबऱ्यात होता त्याला बायरॉनिक कॅरेक्टर असं म्हणतात. तर हा कसा असतो नायक, तर हा कॉम्प्लेक्स स्वभावाचा, बंडखोर स्वभावाचा असतो, मूडी असतो, खूप इंटेलिजंट असतो, पण सोशली तो ऑकवर्ड असतो, म्हणजे समाजात त्याला मिसळायची आवड नसते, अतिशय हुशार असतात आणि हे उद्धट सुद्धा असतात आणि पण त्यांची पर्सनॅलिटी कॅरिस्मॅटिक असते, आकर्षक असते त्यांची पर्सनॅलिटी आणि ते त्यांचा स्वभाव सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे स्वतःच नुकसान पोचवणारा असं असतं. तर अशा विशेषणांनी या कादंबरीला किंवा यातल्या नायकाला वर्णन केलं आहे. ही एक वेड्या प्रेमाची कहाणी आहे, उत्कट प्रेमाची कहाणी आहे आणि एक सूड कथा सुद्धा आहे. ही जी कादंबरी सेट आहे ती यॉर्कशायर परगण्यातील एका भागात आहे. तिचं बॅकग्राऊंड आहे ते रुरल इंग्लंडचं आहे आणि वुदरिंग हाईट्स आणि थ्रशक्रॉस ग्रांज अशा 2 हवेल्या असतात 2 व्यक्तींच्या आणि तिथं या कादंबरीतील घटना घडतात. तर मिस्टर ऑनशॉ हा वुदरिंग हाईट्सचा मालक असतो, एक जमीनदार असतो आणि त्याची 2 मुलं असतात, कॅथरीन आणि हेनली. त्यांची पत्नी, ते सगळे त्या वुदरिंग हाईट्स मध्ये राहत असतात. तर ही कादंबरी आहे ही नॅरेट केलेली आहे आपल्याला लॉकवूड नावाच्या व्यक्तीने. ही लॉकवूड नावाची व्यक्ती ही बाहेरची असते, लंडन मधली असते आणि ती थ्रशक्रॉस ग्रांज इथे काही दिवसासाठी राहायला आलेली असते आणि ही थ्रशक्रॉस ग्रांज आणि वुदरिंग हाईट्स या दोन्ही हवेल्या आता हिथक्लिफ नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या असतात. तर हिथक्लिफ स्वतः राहत असतो वुदरिंग हाईट्स मध्ये. एक दिवस लॉकवूड त्याला भेटायला वुदरिंग हाईट्स मध्ये जातो आणि तेव्हा त्याला त्या वुदरिंग हाईट्स मधलं वातावरण खूप विचित्र वाटतं. हिथक्लिफ स्वतः तुसड्या स्वभावाचा आहे असं त्याला वाटतं. तिथे एक तरुण मुलगी असते जिला मिसेस हिथक्लिफ म्हणून संबोधलं जात असतं. तसंच एक तरुण असतो की जो वाटतो तर चांगल्या घरातला पण त्याला नोकरासारखं वागवलं जात असतं आणि ही मिसेस हिथक्लिफ जी असते ती पण जरा अशी सलन स्वभावाची, थोडी रागावलेली आणि थोडी एकलकोंडी अशी वाटते. जेव्हा हा लॉकवूड परत आपल्या घरी म्हणजे त्यांनी भाड्याने घेतलेल्या हवेलीत थ्रशक्रॉस ग्रांजला परत जायला निघतो तेव्हा बर्फाचं एक वादळ येतं आणि त्यामुळे त्याला तिथे जाता येत नाही आणि मालकांच्याही मनाविरुद्ध आणि स्वतःच्या मनाविरुद्ध त्याला तिथे राहायला लागतं. मग हिथक्लिफ नाईलाजाने त्याची सोय तिथे एका वरच्या खोलीत करतात. तो जेव्हा त्या खोलीत झोपायला जातो तेव्हा त्याला तिथे अनेक वह्या पुस्तकं दिसतात आणि खिडकीवर असं खिडकीच्या लाकडावर कॅथरीन असं नाव गिरवलेलं दिसतं आणि तो मग त्या वह्या पुस्तकं वाचायला लागतो. तर त्या वह्या पुस्तकामध्ये त्याला कॅथरीन ऑनशॉ, कॅथरीन लिंटन आणि कॅथरीन हिथक्लिफ अशी नावं गिरवलेली दिसतात. मग त्या वह्यातलं वाचन करता करताच त्याला झोप लागते आणि एका दुःस्वप्नाने त्याला जाग येते. त्या दुःस्वप्नात त्याला असं दिसतं की खिडकीच्या बाहेरून एक स्त्री त्याला बोलवत आहे आणि त्याला म्हणत आहे की मला आत घे, मी कॅथरीन आहे. आणि हे स्वप्न ऐकल्यानंतर तो खूप दचकून जागा येतो आणि खूप घाबरतो आणि असा आरडाओरडा करत तो खाली जातो.
तर त्याच्या आरडाओरड्याने हिथक्लिफ सुद्धा तिथे येतो. मग हा त्याला त्याचं स्वप्न सांगतो की मला कॅथरीन नावाची एक बाई दिसली होती आणि ती मला आत घे म्हणत होती. हे स्वप्न ऐकल्याबरोबर हिथक्लिफचा चेहरा एकदम कसनुसा होतो, पांढरा फटक पडतो आणि तो कासावीस होतो. त्यानंतर थोडा आणि लॉकवूड त्याच्या वातावरण जरा निवळल्यावर त्याच्या थ्रशक्रॉसग्रांच्या हवेलीत परत जायला निघतो. परत गेल्यानंतर त्याला खूप उत्सुकता वाटत असते की हे कोण आहेत लोक, हे का वातावरण असं. आणि मग तो तिथे जी हाऊसकीपर असते नेली, तर तिला तो विचारायला लागतो खूप खोदून खोदून प्रश्न की मला या लोकांच्या बद्दल माहिती सांग. मग ती त्याला माहिती सांगायला सुरुवात करते आणि मग नेलीच्या तोंडून त्याला तिथे सगळ्या या घटना ज्या आधी घडल्या आहेत त्याची माहिती होते. बरं, मग या घटना काय असतात? तर घटना अशा आहेत की त्यांची सुरुवात अशी होते की त्या हवेलीत अंशॉ नावाची एक व्यक्ती त्याच्या बायका मुलांच्या बरोबर राहत असते. त्याला 2 मुलं असतात, एक कॅथरीन आणि एक हिंडली. आणि तो त्या जमिनीचा म्हणजे इस्टेटीचा मालक असतो. तर कॅथरीन असते 4 ते 5 वर्षाची आणि हिंडली असतो 7-8 वर्षाचा. आणि त्याच घरात नेली नावाची ही जी बाई आहे जिने स्टोरी सांगितली, ती तिथे एक काम करणारी मुलगी म्हणून राहत असते. आणि तिचं वयही हिंडलीप्रमाणे 7 ते 8 वर्षाचं असतं. एक दिवस अंशॉ काही कामासाठी लिव्हरपूल नावाच्या गावाला जातात आणि तिथून परत येताना कॅथरीन आणि हिंडली त्यांना आमच्यासाठी या वस्तू आणा म्हणून सांगतात. पण येताना परत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो की अंशॉ कोणाला घेऊन येतात, तर एका 7-8 वर्षाच्या मुलाला. आणि तो असा काळा दिसत असतो, एकदम त्याची अवस्था वाईट असते, अनाथ दिसत असतो आणि तो जिप्सी टाईपचा वाटत असतो. म्हणजे घरातल्या सगळ्यांचा समज होतो की हा जिप्सी तांड्यातला असणार आहे. मग ते सांगतात की मला हा अनाथ मुलगा दिसला आणि मी याला आपल्याकडे सांभाळायला आणलेला आहे. तर सुरुवातीपासूनच हिंडलीला त्याचा भयंकर तिरस्कार वाटतो आणि असूयाही वाटते. आणि तो नेहमीच हिथक्लिफशी खूप भांडत असतो. कॅथरीनला सुद्धा सुरुवातीला तो आवडलेला नसतो, पण नंतर त्यांची खूप गट्टी होते आणि मग ते एकत्र अभ्यास करतात, एकत्र खेळतात. आणि हिंडली आणि हिथक्लिफची भांडणं झाली की कॅथरीन नेहमी हिथक्लिफची बाजू घेत असते. पण हिंडली मात्र याच्याशी अगदी दुष्टपणाने वागत असतो. काही दिवसांनी अंशॉ आपल्या मुलाला म्हणजे हिंडली बाहेर शिकायला पाठवतात. आणि थोड्याच दिवसांनी अशी परिस्थिती येते, अंशॉ सुद्धा आजारी पडतात साधारण 2-3 वर्षांनी. आणि मग ते हिंडलीला परत बोलवून घेतात. पण हिंडली परत येतो तो स्वतःच्या बायकोसह आणि कुणालाच माहिती नसतं की ही कुठल्या घरातली मुलगी आहे, हिचं काय बॅकग्राऊंड आहे. पण एक गोष्ट अगदी दिसत असते की या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. काही दिवसातच अंशॉ यांचं निधन होतं आणि या निधनानंतर सगळी इस्टेटची येते ती हिंडलीच्या हातात. आणि मग आता हे हिथक्लिफचे दिवस फिरतात आणि हिंडली त्याला अतिशय वाईटपणाने मागवायला सुरुवात करतो. हिथक्लिफ जो आधी घरात राहत असतो त्याला स्टेबल्स मध्ये राहायची ऑर्डर दिली जाते. त्याला सगळी कामं करायला लावतात, त्याला नोकराप्रमाणे वागवले जाते. पण कॅथरीन आणि हिथक्लिफ यांची मैत्री काही तुटत नाही. आता ते तारुण्यात येऊ घातलेले असतात आणि नुसतीच मैत्री नाही तर आता ते एकमेकाच्या प्रेमात सुद्धा पडलेले असतात. आणि माळरान असतं तिकडे आजूबाजूला सगळं. त्या माळरानावर भटकणे म्हणजे हिचा अभ्यास झाल्यानंतर आणि हिथक्लिफचं काम झाल्यानंतर असा त्यांचा उद्योग असतो, खोड्या करणे. आणि कॅथरीन जी आहे ती अतिशय मनस्वी आणि खोडसाळ आणि बंडखोर अशा स्वभावाची असते. आणि हिथक्लिफचा स्वभाव तिला अगदी पूरक असतो. आणि एकीकडे हिंडली आणि त्याची जी बायको आहे त्यांचं हिच्याकडे अजिबातच लक्ष नसतं, त्यामुळे ती एखाद्या रानटी झुडपाप्रमाणे वाढत असते.
असेच दोघं एकदा खोड्या करताना शेजारी जी जवळची थ्रशक्रॉस ग्रँज असते तिथे सहज जातात आणि तिथे हळूच पावलाने जाऊन तिथे खिडकीतून घरात काय चाललंय हे ते बघत असतात. त्या ग्रांच मध्ये जे 2 मुलं राहत असतात त्यांच्या खोड्या काढायच्या असा त्यांचा उद्देश असतो. तर असे ते खिडकीतून बघत असताना अचानक त्या हवेलीतला कुत्रा येतो आणि तो कॅथरीनचे पाय धरतो. अ, त्यानंतर ती आरडाओरडा केल्यावर घरातले सगळे बाहेर धावत येतात. ती हिथक्लिफला सांगत असते तू इथून निघून जा नाहीतर ते तुला पकडतील, तुला शिक्षा करतील. पण तो काही तिथून जात नाही. पण त्या घरातले लोक कॅथरीनला घरात आणतात आणि हिथक्लिफला हकलून लावतात. आणि इथेच कथेला एक वळण मिळते. कारण त्या घरातलं वातावरण असतं ते अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य लोक आणि जेंट्री ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये तशा प्रकारचे ते लोक असतात. तिथे जी मुलं असतात इसाबेला आणि एडगर यांना पण खूप चांगलं वळण असतं. त्यांचं आडनाव लिंटन असं असतं. आणि मग काही दिवसांनी कॅथरीनला तिथे 5 आठवडे राहायला लागतं तिच्या जखमा बऱ्या होईपर्यंत. कुत्रा चावलेला असतो त्यामुळे. हो. आणि मग 5 आठवड्यांनी ती घरी जाते. पण तिच्यात आता फरक पडलेला असतो. त्या घरातलं सभ्य सुसंस्कृत वातावरण बघून ती प्रभावित झालेली असते आणि थोडी परिपक्व पण झालेली असते. मिसेस लिंटन तिची अतिशय प्रेमाने देखभाल करतात, काळजी घेतात. त्यामुळे तिच्या पुढे जो एकच आदर्श असतो आतापर्यंत हिथक्लिफ, तर त्याचा प्रभाव थोडा कमी होतो तिच्यावर. आणि मग इसाबेला आणि एडगर यांचं नेहमीच त्यांच्याकडे येणं जाणं सुरू होतं. ही त्यांच्याकडे जाते आणि मग तिचा स्वभाव थोडा थोडा फरक पडत जातो. इसाबेला आणि एडगर जेव्हा त्यांच्याकडे येतात तेव्हा त्यांच्या ज्या पार्टी चाललेली असते किंवा खेळ चाललेला असतो त्यात हिंडली हिथक्लिफला अजिबातच भाग घेऊ देत नाही. आणि मग एकदा असंच काहीतरी होतं. हिथक्लिफ एडगरवर धावून जातो. त्याची शिक्षा म्हणून त्याला कोंडून ठेवलं जातं न खाता पिता. त्यामुळं हिथक्लिफ निराश होऊ लागलेला असतो एकीकडे कुठेतरी आणि त्याला असं वाटत असतं की कॅथरीन आता बदलली आहे. तर अशी एडगर आणि इसाबेला आणि कॅथरीन यांची मैत्री होऊ लागलेली असते. आणि इथेच कथेला एक अतिशय वेगळे वळण मिळते. एक दिवस घरातल्या आपल्या मोलकरणीला म्हणजे निलीला कॅथरीन सांगत असते की एडगरने मला लग्नासाठी विचारलंय आणि मी त्याला होकार दिलाय. तर निली आश्चर्यचकित होते की हिची आणि हिथक्लिफची एवढी मैत्री, मग ही त्याच्याशी कसं लग्न करायला लागली. मग ती तिला विचारते. ती सांगते, ती नेलीला सांगते की हिथक्लिफशी लग्न केल्यानंतर आम्हाला काही भवितव्य आहे, काही स्थैर्य मिळेल असं मला वाटत नाही. त्याऐवजी मी एडगरशी लग्न केलं तर मला सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा मिळेल आणि एक स्टॅबिलिटी सुद्धा मिळेल. त्यामुळे मी त्याला हो म्हणलंय. आणि ती सांगते की जर याच्याशी लग्न केलं मी एडगरशी तर पुढे जाऊन मी हिथक्लिफ साठी सुद्धा काहीतरी करू शकेन. कारण तो सध्या माझ्या भावाच्या तडाख्यात सापडलेला आहे आणि अशा परिस्थितीत त्याची काहीच प्रगती होणार नाही. म्हणजे एकीकडे तिचा स्वार्थ सुद्धा असतो, एकीकडे हिथक्लिफ बद्दलची काळजी सुद्धा असते. आणि मग पुढे हे ऐकून हिथक्लिफ हे चोरून ऐकत असतो. म्हणजे त्याच्या कानावर हे गोष्टी पडतात आणि तो तिथून निघून जातो. पण तिथून पुढे अतिशय महत्वाचं इथलं वाक्य आहे या कादंबरीतलं. ती म्हणते आय एम हिथक्लिफ. हिथक्लिफ आणि मी एकच आहोत. ही डज नॉट गिव्ह मी द प्लेजर दॅट आय मायसेल्फ आय गिव्ह टू मायसेल्फ. आणि वी विल ऑलवेज बी टुगेदर. पण हे वाक्य हिथक्लिफ ऐकत नाही. हिथक्लिफ अँड आय आर द सेम पर्सन्स असं ती म्हणते. पण हे ऐकायला हिथक्लिफ थांबलेला नसतो आणि तो निघून गेलेला असतो. आणि या घटनेनंतर हिथक्लिफ वुदरिंग हाईट्स सोडून निघून जातो.
पुढे कॅथरीनचं आणि एडगरचं लग्न होतं 2-3 वर्षांनी. आणि ती तिच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत एक गृहिणी म्हणून त्या पार पाडत असते. कॅथरीनच्या लग्नानंतर साधारण 6 महिन्यांनी अचानक तिच्या घरी हिथक्लिफ उगवतो. आणि आता त्याचा अपिअरन्स एकदम बदललेला असतो. तो समृद्ध घरातून आलेला वाटतो, तो शिक्षित झालेला वाटतो. आणि तिला अतिशय आनंद होतो आणि ती खूप एक्साइट होते हिथक्लिफ परत आल्यामुळे. पण एडगरचं त्याच्याबद्दल मत, जरी तो त्याचा सगळा अपिअरन्स बदललेला असतो तरी एडगरचं त्याच्याबद्दल मत जे असतं ते काही बदलत नाही आणि तो त्याला तुच्छतेनेच त्याच्याशी वागत असतो. पण कॅथरीन त्याला बजावून सांगते की हिथक्लिफला या घरात चांगलीच वागणूक मिळाली पाहिजे. एखाद्या सभ्य माणसाला जशी आपण वागणूक देतो तशी वागणूक हिथक्लिफला या घरात मिळाली पाहिजे. पण हिथक्लिफची ही संपत्ती सधनता कुठून आली हे कोणालाच कळत नाही. तर नंतर मग हिथक्लिफ आणि कॅथरीनच्या भेटीगाठी सुरू होतात. तो तिला भेटायला येतो थ्रश क्रॉस मध्ये, ती त्याला भेटायला वुदरिंग हाइट्स मध्ये जाते. आणि तिच्याबरोबर कधी कधी तिची नणंद पण असते, इसाबेला. तर दोघांच्या गाठीभेटी चालत असताना इसाबेला मात्र हिथक्लिफच्या हळूहळू प्रेमात पडायला लागते. आणि ती एक दिवस कॅथरीनशी भांडायला लागते आणि म्हणते हिथक्लिफवर तूच सगळं वर्चस्व करतेस आणि त्याला मोनोपोलाइज करतेस, मला त्याच्याशी काही बोलू देत नाहीस. तेव्हा मग कॅथरीनला लक्षात येतं की इसाबेला ह्याच्या प्रेमात पडली आणि मग ती तिला सावध करते की तो तुझ्यासाठी अजिबात योग्य व्यक्ती नाहीये, तू त्याच्या नादी लागू नकोस. पण इसाबेला काही ऐकायच्या मनस्थितीत नसते. मग एक दिवस हिथक्लिफ येतो तेव्हा कॅथरीन त्याला समक्षच सांगते की ही तुझ्या प्रेमात पडलीये आणि मला काही हे चालणार नाही. मग त्याला कळतं की, आणि मुख्य म्हणजे जेव्हा हिथक्लिफ येतो परत तेव्हा त्याचा एकच उद्देश असतो आता की एडगर आणि हेनली या दोघांनी त्याला वाईट वागवलेलं आहे. एडगरनी त्याच्या मैत्रिणीशी लग्न केलंय, त्यामुळे त्या दोघांवर सूड उगवणं हा त्याचा जीवनातला उद्देश राहतो. जेव्हा त्याला कळतं की इसाबेला आपण आवडू लागलोय तेव्हा तो मुद्दाम इसाबेला जवळीक साधायला लागतो. असंच तो एकदा आलेला असताना कॅथरीन त्याला बजावून सांगत असते की मला हे चालणार नाही म्हणून, आणि दोघांचं भांडण होत असतं. तर आता नेली तिच्या बरोबर थ्रश क्रॉस ग्रँजला गेलेली असते. ती एडगरला जाऊन सांगते की यांचं असं असं भांडण चाललंय. मग एडगर तिथे येतो. ही गोष्ट कॅथरीनला आवडत नाही, कारण तिच्या मनात असं येतं की मी जर हिथक्लिफला काही समजावून सांगते तर तू मध्ये पडायचं काही कारण नाही आणि तू पूर्वग्रह दूषित आहेच हिथक्लिफ बद्दल, तर तू त्याच्याशी काही भांडू नको, बोलू नकोस. पण या दोघांचं शेवटी भांडण होतं आणि एडगर त्याला एक ठोसा लगावतो हिथक्लिफला. जरी हिथक्लिफ हट्टाकट्टा असला आणि एडगर तसा नाजूक असला तरी हिथक्लिफला खूप आश्चर्यचकित तो होतो आणि तो तिथून निघून जातो. आणि ही घटना घडते त्यामुळे कॅथरीनच्या मनावर खूप परिणाम होतो त्या गोष्टीचा, त्या दोघांच्या भांडण्याचा. तिची एक ओढाताण होतच असते. तिला हिथक्लिफचं प्रेम सुद्धा पाहिजे असतं आणि एडगरच्या बरोबर राहून जी सामाजिक प्रतिष्ठा आणि स्थैर्य मिळते तेही पाहिजे असतं. त्यामुळे ही जेव्हा भांडण होतं तेव्हा तिचा नर्वस ब्रेकडाऊन होतो आणि ती खूप आजारी पडते. ती ताबडतोब तिच्या खोलीत जाते आणि खोलीचं दार लावून घेते. आणि याच्यात थोडी या कादंबरीत नेली जी आहे ती थोडीशी विलनस सुद्धा आहे असं म्हणता येईल. तर 3 दिवस ती काही दार उघडत नाही. एडगरही तिच्यावर रागवलेला असतो त्यामुळे तोही तिला बघायला जात नाही आणि त्याला माहिती नसतं की हिने दार बंद केलंय, ही काही खातपीत नाहीये. आणि नेली त्याला सांगत नाही की ही काही खातपीत नाहीये, तुम्ही बघा, तुम्ही तिची समजूत घाला. ती तशीच राहू देते कॅथरीनला 3 दिवस. आणि मग 3 दिवसांनी कॅथरीन दार उघडते आणि तेव्हा ती अतिशय खूपच
पांढरी फटक पडलेली असते, तिची तब्येत खूपच ढासळलेली असते. अशा अवस्थेत तिला वुदरिंग हाईट्स कडे बघायचं असतं खिडकी उघडून, आणि खिडकीतून खूप गार वारा येत असतं म्हणून नेली तिला प्रिव्हेंट करत असते की तू खिडकी उघडू नकोस. आणि त्या दोघींचा वाद बघून तिथे हा येतो, एडगर येतो आणि त्याला खूप धक्का बसतो की हिची ही अवस्था अशी कशी झाली आणि तू मला सांगितलं का नाही. त्यानंतर तो तिची खूप काळजी घेतो आणि शुश्रूषा तिची करतो, डॉक्टरला बोलवतो. त्यातून ती हळूहळू बरी व्हायला लागते. पण पूर्वी जशी तिची तब्येत असते तशी तब्येत काही तिची होत नाही. आणि त्यातून ती प्रेग्नंट आहे असं लक्षात येतं. आता इसाबेला आणि हिथक्लिफ यांच्याकडे आपण वळू. ज्या दिवशी कॅथरीन आणि हिथक्लिफ आणि एडगर यांची भांडणं झालेली असतात त्याच दिवशी हिथक्लिफ तिला घेऊन पळून जातो इसाबेलाला आणि ते बाहेरगावी जाऊन लग्न करतात आणि 3-4 आठवड्यांनी परत येऊन ती वुदरिंग हाईट्स मध्ये राहायला लागते. पण जेव्हा तिथं ती राहायला जाते तेव्हा इसाबेलाला लक्षात येतं की हिथक्लिफचं आपल्यावर अजिबातच प्रेम नाहीये आणि त्यांनी कॅथरीन वरतीच प्रेम आहे आणि त्यांनी आपल्याला म्हणजे आपल्या भावावर सूड उगवण्यासाठी त्यांनी आपल्याला इथं आणलेलं आहे. आणि ती खूप दुःखी होते, तिला खूप भीती वाटायला लागते, तिला असं वाटतं आपण परत आपल्या भावाकडे जावं. म्हणून ती नेलीला निरोप पाठवते आणि निरोप पाठवून बोलवते. जेव्हा ही नेलीला बोलवते तेव्हा ती सांगते नेली एडगरला की मला असं असं तिने बोलवलंय. तर तो म्हणतो की ती आता काही माझी बहीण राहिलेली नाही, ती जिथे आहे तिथे ती सुखाने राहू दे, पण मला आता तिच्याशी काही कर्तव्य नाही. मग हा निरोप जाऊन नेली ह्याला सांगते, हिला इसाबेलाला. आणि तेव्हा हिथक्लिफ कॅथरीनची विचारपूस करतो. तेव्हा त्याला कळतं की ती खूप आजारी होती. मग त्यानंतर तो नेलीला ब्लॅकमेल करतो की माझी आणि कॅथरीनची भेट घडवून आण, नाहीतर मी इसाबेलाला खूप वाईट वागवेन. अशा तो सूड प्रवृत्तीचा असतो. आणि मग नेली कॅथरीनची आणि त्याची भेट घडवून आणते. पण याला अजून एक दुसरीकडे एक घटनाक्रम चालू असतो. तो म्हणजे बाळाला जन्म देताना फ्रान्सिस म्हणजे हिंडलीची बायको वारलेली असते. आणि मी आधीच सांगितलंय की त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. आणि बायको मेल्यानंतर हिंडली खूप कोसळतो आणि मग तिथून त्याला वाईट व्यसन लागायला सुरुवात होते. तो दारू प्यायला लागतो, जुगार खेळायला लागतो आणि आई वडिलांची जी इस्टेट आहे तो उधळायला लागतो. आणि त्यात हिथक्लिफ तिथे राहायला जातो. या वेळेला आधी जरी हिंडलीचा त्याच्यावर राग असला तरी या वेळेला त्याची परिस्थिती सुधारली आहे म्हणून हिंडली त्याचं स्वागत करतो, इथे राहायला ये, चालेल. पण आता हिथक्लिफ स्वतःचा हेतू साधायला लागतो. तो अजून त्याला प्रवृत्त करतो वाईट होण्यासाठी. आणि पुढे जाऊन तो कर्जबाजारी करतो हिंडलीला आणि त्याची हवेली मग पुढे जाऊन याच्या नावावर होते. त्याची सगळं कर्ज तो विकत घेतो आणि पुढे जाऊन मग वुदरिंग हाईट्स हिथक्लिफच्या नावावर होते. आणि हिंडलीला एक छोटासा मुलगा असतो, पण तो पण असा त्याच्याकडेही कुणाचं लक्ष नसतं. हिंडली स्वतःच्या दारूच्या नशेत कायम असतो, घरात कोणी कामाला बाई पण नसते आणि तो मुलगा असाच निवडुंगासारखा वाढत असतो. मग आता इकडे कॅथरीन आणि हिथक्लिफची भेट होते, शेवटची भेट होते. तेव्हा ते दोघंही अतिशय एकमेकांशी प्रेमाने बोलतात, एकमेकांचं आपल्या हृदय त्यांच्यासमोर उघडं करतात एकमेकांसमोर. कॅथरीन विसरलेली नसतेच कधीच हिथक्लिफला आणि तोही अतिशय विदीर्ण होतो हिथक्लिफ ही इतकी आजारी बघून. आणि त्याला लक्षात येतं की ही आता वाचण्याचे काही चान्सेस नाहीत. तेव्हा तो तिला सांगतो की तू माझ्याशी वाईट मागली, याच्याबद्दल मी तुला माफ करू शकतो, पण तू स्वतःशी वाईट मागलीस याच्याबद्दल मी तुला कधीच माफ करू शकत नाही.
हम्म. आणि तू मला सोडून तू कुठंच जाऊ नकोस. समजा गेलीस तरी तू मला हॉन्ट करत जा, म्हणजे हा. कम बॅक अँड हॉन्ट मी बरं. टिल आय एम अलाइव्ह, असं तो तिला सांगतो. मग काही दिवसांनी कॅथरीनचं निधन होतं. तिला मरायच्या आधी एक मुलगी होते, तिचं नाव सुद्धा कॅथी ठेवलं जातं. हम्म. तर आता अशी स्थिती आहे की कॅथरीन तर या जगात नाही. दुसरीकडे इसाबेला काही दिवसातच पळून जाते लंडनला, आणि तिकडेच तिला एक मुलगा होतो. आता पुढची पिढी जी आहे, हिंडीचा मुलगा हेरेटन, हिथक्लिफचा मुलगा लिंटन, इसाबेला आणि हिथक्लिफचा मुलगा लिंटन, आणि ही कॅथरीनची मुलगी कॅथी. असं परत एक त्रिकोण तयार होतो म्हणता येईल. पण आता कॅथरीन जरी गेली तरी हिथक्लिफचं सूडनाट्य काही संपत नाही. तो कॅथरीनच्या शोकाने अगदी विदग्ध होतो. तिला सतत शोधत असतो, त्याला सारखे तिचे भास होत असतात, पण तरी त्याचं सूडनाट्य संपलेलं नसतं. आणि मग कॅथी म्हणजे कॅथरीनची मुलगी कॅथी, लिंटन त्याचा स्वतःचा मुलगा, आणि हेरेटन हिंडलीचा मुलगा, यांना सुद्धा तो मॅनिप्युलेट पुढे जाऊन करणार असतो. हेरेटनला तर त्याला जसं हिंडीने मागवलंय तसंच तो त्याला मागवतो. आणि तो अतिशय म्हणूनच तो नंतर जो आपल्याला दिसतो तो मुलगा, लॉकवूडला मुलगा जो भेटतो की ज्याला नोकरासारखं वागवलं जात असतं, तर तो हेरेटन म्हणजे हिंडलीचा मुलगाच असतो. आणि मग पुढे तो या तिघांची आयुष्य सुद्धा मॅनिप्युलेट करतो पुढे जाऊन. पण आता पुढची जी गोष्ट आहे ती तुम्ही स्वतःच वाचा. चालेल. खूपच इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट. अगदी ही 2 पिढ्यांची गोष्ट होतीये. हो, निश्चितच. कारण हिथक्लिफ या 2 पिढ्यांना जोडणारा एक धागा आहे. आणि दुर्दैवाने हिथक्लिफचे उद्देश काही चांगले नसतात. तर पुढे जाऊन तो लिंटन, कॅथी आणि हेरेटन यांना कसा मॅनिप्युलेट करतो आणि मग त्यातून ते बाहेर पडू शकतात का, हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे पुढचा सुद्धा. तर ही कादंबरी का आहे वन ऑफ द टॉप नॉवेल्स? तर एक म्हणजे यातलं इंटेन्स गॉथिक ऍटमॉस्फिअर आहे. नंतर डार्क थीम्स आहेत याच्यात, जसं ऑब्सेशन म्हणजे ध्यास घेणं एखाद्या गोष्टीचं, सूड घेणं, आणि क्लास डिस्क्रिमिनेशन. एडगर स्वतःला उच्च क्लासचा समजत असतो आणि हिथक्लिफला तुच्छ समजत असतो. तर हा सुद्धा त्यातला एक भाग आहे. दुसरं म्हणजे मल्टी लेयर्ड हे नॅरेशन आहे. लॉकवूड आहे याच्यात, नेली आहे, असे दोघं ही स्टोरी सांगत असतात. इंटेन्स हॉन्टिंग ऍटमॉस्फिअर आहे याच्यात, आणि पॉवरफुल रॉ डेपिक्शन आहे याच्यात, लव्ह आणि पॅशन यांचं. आणि त्या काळच्या ज्या प्रेमकथा होत्या किंवा अशा कादंबऱ्या होत्या त्याच्यापेक्षा ही कादंबरी एकदमच वेगळी आहे. त्यातच या कादंबरीचं यश आहे असं म्हणता येईल. खूपच छान आहे. नक्कीच याच्या पुढची गोष्ट वाचायला आवडेल. हो, माझी तीच इच्छा आहे. म्हणूनच मी पूर्ण, सगळ्यांनीही आणि वाचावी. एवढा वेळही पुरेसा नाही की पूर्ण स्टोरी सांगायला. हो. आणि माझा हाही उद्देश आहे की रसिकांनी पुढचा भाग म्हणजे वाचावा, स्वतः थोडीशी उत्सुकता आपण या गोष्टीला ठेवूया. आणि खूप धन्यवाद, तुम्ही ही गोष्ट आम्हाला इकडे येऊन सांगितली. आणि यावरचे जे पिक्चर आहेत त्याची जर नावं सांगितली तर आम्ही उदरीन हाइट्स असंच नाव आहे सगळीकडे. एक 1939 सालचा आहे. त्याच्यात लॉरेन्स ऑलिव्हियाने उत्तम भूमिका केली आहे. आणि दुसरा राल्फ फिएन्स आणि जुलिएट बिनोश यांचा आहे. आणि आता येतोय तो तर नक्कीच लोकांनी बघावा असं मला वाटतंय. आणि गंमत म्हणजे जेकब एलॉर्डी यांनी फ्रँकेनस्टाईन नावाच्या सिनेमात काम केले आणि तोच याच्यात सुद्धा काम करतोय. म्हणजे दोन्ही बायरोनिक कॅरेक्टर्स आहेत हे. तुम्ही आधी सांगितलेलं फ्रँकेनस्टाईन. थँक्यू सो मच. थँक्यू.